T20 वर्ल्ड कप मध्ये आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे। भारत आणि पाकिस्तान मध्ये आज रणयुद्ध पाहायला मिळणार आहे। कोलंबो मध्ये हा थरार क्रिकेट प्रेमी आणि संपूर्ण जग अनुभवणार आहे। त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय। T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला आज होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून हा सामना होणार की नाही या संदर्भात खरं तर साशंकता होती, मात्र आता चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आणि बीसीसीआयने ठणकावल्यानंतर हा सामना होणार हे निश्चित झालं आणि त्यामुळे आता भारत पाकिस्तान सामना आज होतोय आणि त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान या पावसाचं सावट सुद्धा या सामन्यावर असल्यामुळे आता पावसानं काही मध्ये व्यत्यय आणू नये अशीच प्रार्थना प्रत्येक क्रिकेट प्रेमी करत आहे। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आजचा भारत पाकिस्तान महामुकाबला सुपर संडे हा संपूर्ण जग अनुभवणार आहे आणि त्यामुळेच भारतीय संघाच्या यशासाठी प्रत्येक जण प्रार्थना करताना दिसतोय। नक्कीच भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी हे सज्ज झालेले आहेत आणि त्यासाठी त्यांचा जो उत्साह आहे तो सकाळपासून आपण जाणून घेतो आणि उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला आहे। सध्या आपण शिवाजी पार्क मैदानातून ही सगळी दृश्य दाखवतो। या ठिकाणी सकाळपासून म्हणजे आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे। सकाळी क्रिकेट खेळून सगळे आनंद घेताना दिसत आहेत, तर संध्याकाळी इंडिया पाकिस्तानचा मॅच पाहण्यासाठी त्यांनी एक वेगळं नियोजन केलेलं आहे, उत्साह आहे। आज भारत पाकिस्तानची मॅच म्हटली की प्रेक्षकांचा आणि फॅनचा उत्साह शिगेला पोहोचतो। आपण हे नेहमीच पाहिलेला आहे आणि तो उत्साह आज सुद्धा कायम आहे। आपल्यासोबत क्रिकेट प्रेमी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की आपला उत्साह खरं तर शिगेला पोहोचतो। आपण भारताला सपोर्ट करण्यासाठी खरं तर सकाळपासून सज्ज झालेलो असतो, आपण नियोजन करतो। तुम्हाला काय वाटतं की आज आता आधीचे सामना जे खेळले आपले खेळाडू त्या सगळ्यांना बघून आता आजचा दिवस कसा वाटतो? नक्कीच इंडिया आणि पाकिस्तान हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे या टुर्नामेंटमध्ये आणि आजचा सामना नक्कीच आपण आपला संघ इंडिया यशस्वीरित्या ही कामगिरी आपली पार पाडू शकेल आणि नक्कीच आपला हा इंडिया संघ जिंकू शकेल आजची मॅच आणि आजच्या संघासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। बेस्ट ऑफ लक इंडिया। पण आतापर्यंत जसं सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत जे काम केलं आहे तर ते सगळी पूर्ण कामगिरी पाहता आज काय अपेक्षा आहे? कोण चमकणार, कोण बाजी मारणार आज? खरं म्हटलं तर सगळेच खेळाडू आपले उत्तमरित्या चांगली कामगिरी करत आहेत। सूर्यकुमार यादव तर आपला कर्णधार आहे, त्या संघाचा सगळी जबाबदारी घेऊन तो आपली कर्णधार जबाबदारी सगळी पार पाडेल ही आपली इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच हा आपला संघ पुढे फायनलपर्यंत जाईल आणि ही T20 वर्ल्ड कप आपला इंडिया संघ जिंकेल अशी मी अपेक्षा करतो। नक्कीच तुम्ही सकाळपासून इथे तुमची मॅच खेळताय, मात्र खरी मॅच आपण संध्याकाळी बघणार आहोत। म्हणजे तुमची पण खरीच आहे, पण ज्या मॅचकडे विश्वाचं लक्ष लागून आहे ती मॅच आपण संध्याकाळी बघणारच आहोत। तर त्यासाठी काय तयारी केली आहे आणि काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत सामने पाहून? नक्कीच इंडिया पाकिस्तानची मॅच म्हटल्याच्या नंतर खूप म्हणजे हे वर्ल्ड कपच असतो तो आणि आता सध्या T20 वर्ल्ड कपची इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि आमच्याकडून तर भरघोस म्हणजे त्यांना प्रसिद्ध चांगलाच आहे आणि इंडिया नक्कीच मॅच जिंकणार हे यात काही वावगं नाही। आपणच बाजी मारणार? नक्कीच आपणच बाजी मारणार। पाकिस्तान सुद्धा तेवढ्याच प्रॅक्टिस करून मैदानामध्ये उतरतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय वाटतं की कोण त्यांच्यामधला खेळाडू खेळणार? त्यांच्यामधला खेळाडू आता म्हटल्याच्या नंतर नवीन खेळाडू आहेत, अजून तर आपल्याला एवढे माहीत नाहीत। बाबर आझम आहे, हे त्या गोष्ट नवीन प्लेअर आहेत, लेकिन इंडियाचे प्लेअर आहेत। तसं ईशान किशन नक्कीच खेळणार। अभिषेक शर्मा पॉवर प्लेचा 6 षटक असतील ना, त्याच्यामध्ये धुवाधार बॅटिंग ही नक्की इंडिया करणार हे नक्की। तर नक्कीच आपण पाहतोय उत्साह आहे आणि कोण कोणाकडनं किती अपेक्षा आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलं। सकाळपासून आपण क्रिकेट प्रेमींचा उत्साह दादरमधून जाणून घेतो। या शिवाजी पार्क मैदानाला क्रिकेटचा एक वेगळा इतिहास आहे, जिथे या ठिकाणी जे आपले सध्या संघामध्ये भारतीय संघामध्ये जे मोठे क्रिकेटर आहेत ते याच मैदानावरती खेळून आज तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे इथून आपण सकाळपासून क्रिकेट प्रेमींची प्रतिक्रिया जाणून घेतोय आणि उत्साह आहे। त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या मॅचकडे, सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की नक्की बाजी कोण मारणार। अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी आणि त्याचबरोबर या प्रतिक्रियांसाठी सुद्धा।